एक मिनिट हं. या. नमस्कार. आपल्याबरोबर माणिक पटवर्धन आहेत, की ज्यांचा बंगलोरमध्ये ऑलरेडी आपण जे करतोय, ते वर्षानुवर्षे ह्याच्या-तिथ्या करत आलेले आहेत. सो त्यांच्या अनुभवाचा, त्यांच्या नेटवर्कचा आपल्याला निश्चित उपयोग होणार आहे. सो मी माणिकजींना रिक्वेस्ट केली, की त्यांनी काय करतात ते आपल्याला थोडक्यात त्यांनी सांगावं, की जे आपल्या सगळ्यांना कळेल. अर्थातच Google फॉर्ममधूनही माहिती मिळते, पण त्यांच्या तोंडून आपण ऐकूया. माणिकजी, ओव्हर टू यू. नमस्कार. मी 2007 पासून सकृता चॅरिटेबल ट्रस्ट नावाचा NGO चालवते आहे, विच इज बेसिकली टू सपोर्ट विमेन हू आर डुईंग स्मॉल बिझनेसेस फ्रॉम होम्स. कारण काय सगळ्यांनाच मोठ्या शॉप उघडता येत नाही किंवा लगेच फॅक्टरी सुरू करता येत नाही. पण प्रत्येकीकडे काहीतरी स्किल असतं ज्याचा वापर करून त्या काहीतरी स्वतःचा उद्योग सुरू करू शकतात. तर ते आता आम्ही गेले 19 वर्ष सातत्याने करत आहोत आणि माझ्याकडे मोर दॅन 300 बायका जोडल्या गेलेल्या आहेत, ज्या वेल एस्टॅब्लिश्ड पण आहेत. काही काही नवीन ज्यांनी सुरू केलंय त्या पण जॉईन झालेल्या आहेत. आमचा मेन फोकस असतो की त्यांना जर त्यांच्याकडे ऑलरेडी स्किल असेल किंवा एखादी चांगली हॉबी असेल तर हाऊ टू कन्वर्ट इट इन टू बिझनेस. काही काही जणी उत्तम शिवणकाम करतात किंवा एम्ब्रॉयडरी घर बसल्या करत असतात, पण ते स्वतःपुरतं न करता ॲज अ बिझनेस त्या कसं डेव्हलप करू शकतील ह्याचं आम्ही त्यांना ट्रेनिंग देतो. त्याच्यासाठी ट्रेनिंग प्रोग्राम्स अरेंज करतो. शिवाय बरेच एक्झिबिशन्स ऑर्गनाईज करतो, जिथे त्या त्यांचे प्रॉडक्ट्स एक्झिबिट करू शकतात, विकू शकतात. त्यांना त्यांचा प्रॉडक्टचा पासून पैसे पण मिळू शकतात आणि त्याचे ॲडव्हर्टाइजमेंट पण होऊ शकते. हे आम्ही दरवर्षी करत आलेलो आहोत आणि मधून-मधून आम्ही गव्हर्नमेंट ऑफिशियल्सना बोलवतो, लाइक MSME. आता नुकतंच झालं, की त्यांनी येऊन सगळ्या गव्हर्नमेंट स्कीम्स एक्सप्लेन केल्या. काय होतं जनरल पब्लिकला काय स्कीम्स आहेत, आपल्याला त्याचा कसा फायदा होणार काही कल्पना नसते. तर त्यांनी येऊन व्यवस्थित एक्सप्लेन केलं हाऊ टू गो अबाउट इट. त्यामुळे असे इन्फॉर्मेटिव्ह सेशन्स पण आम्ही ऑर्गनाईज करतो. लास्ट इयर माझ्या या अनुभवावरनं मी एक पुस्तक पण लिहिलेलं आहे. होम बेस्ड आयडियाज फॉर होम मेकर्स म्हणून बिझनेस आयडियाज. तर त्याचा एक खूप लोकांना फायदा होतोय. मी आता बंगलोरमध्ये असल्यामुळे कन्नडामध्ये पण ते लिहिलंय आणि इंग्लिशमध्ये पण ते लिहिलेलं आहे पुस्तक. आणि ॲज आय सजेस्टेड ते मराठीत पण आरामात येऊ शकतं. जर आपण महाराष्ट्रात जर फोकस करणार असू तर ते हो. पण करता येईल. हे आता सध्या आमचं हे आणि दर महिन्याला आम्ही एक वेब बुलेटिन एक रिलीज करतो, ज्यात एक सक्सेस स्टोरी असते एका बाईची, जिने कसं सुरू केलं आणि काय तिला अडथळे आले, हाऊ शी ओव्हरकेम ऑल दॅट. आणि त्याच्यामुळे काय होतंय आणि हे जे वेब बुलेटिन आहे ते जवळजवळ 30,000 बायकांपर्यंत पोहोचायला लागले आता. बिकॉज छान. हा सो इट इज रिचिंग सम पीपल आणि त्याच्यामुळे आम्हाला कळतंय की बायका काय काय करू शकतात. इवन इन रिमोट एरियाज बायकांच्याकडे स्किल आहे आणि त्या काहीतरी करायला धडपडतात. दे कॅन बी वेल कनेक्टेड टू द मेन स्ट्रीम. हे पण आमच्या लक्षात आलेलं आहे. अतिशय, अतिशय चांगलं. आणि सगळ्यांना सांगायला त्या कॉमर्स ग्रॅज्युएट आहेत आणि डी-एड म्हणजे डिप्लोमा इन हो. एज्युकेशन पण त्यांनी केलंय. आणि अपार्ट फ्रॉम दॅट जी महाराष्ट्र मंडळ बंगलोरचं आहे, 106 वर्ष जुनी संस्था आहे. त्याच्या त्या एक्स प्रेसिडेंट सुद्धा आहेत. सो आपल्याला मॅडम बरोबर काम करताना एक नवीन म्हणजे प्रॉडक्ट्स पण कळू शकतील, नवीन लोकांचा पर्स्पेक्टिव्ह पण कळू शकेल आणि आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन जी लोकं आपापले बिझनेसेस कसे एस्टॅब्लिश करतात, तेही आपल्याला त्यांच्याकडनं शिकायला मिळेल. सो माणिक मॅडम तुम्ही आमच्याबरोबर जॉइन झालात इज रिअली फॉर अस इट इज व्हेरी इम्पोर्टंट गोष्ट. आणि तुमचा अनुभव थँक्यू. तुमचा अनुभव कसा आपल्याला महाराष्ट्रातल्या बायकांसाठी वापरता येईल आणि अर्थातच बंगलोरमध्ये पण आपण एक काम करू शकू. बंगलोरच्या मराठी मंडळाचंही आपल्याला मदत घेता येईल. आणि सो म्हणून तुम्ही झालात जॉइन एका हाकेवरती दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस आणि आपण हे पुढे नेऊ निश्चित. सो अजून थँक्यू. एक मला एक ऍड करायचंय. मी गेली 24 वर्ष विवाह मंडळ चालवते हो, बँगलोरला, हो, विच हो. इज रनिंग व्हेरी सक्सेसफुली. हं. आणि मला असं वाटतं ही गरज जगभरात सगळ्यांनाच आहे. मुलांची लग्न अतिशय, असतील अतिशय, तर अतिशय गरज त्याही आहे. दृष्टीने हे हं. नेटवर्किंग चांगलं होऊ शकेल. हो, आणि ज्यांना कोणाला ह्याच्याशी कनेक्ट व्हायचंय त्यांना मी नक्कीच मदत करू शकेन. करेक्ट.
कारण काय इव्हन रनिंग अ मॅट्रिमोनियल वेबसाईट किंवा दॅट इज ऑल्सो बिझनेस, दॅट इज ऑल्सो, त्याला सुद्धा येस. तेवढंच हो, प्रोफेशनल हो, लागतं. हो, आणि हो, तुमचं जे ई बुक आहे किंवा ई मॅगझिन आहे, विकली आहे, हो. ती कन्सेप्ट खूप चांगली आहे. आपल्या सगळ्याच बायकांना तसं आपण ॲज वी ग्रो, त्या काय करतात त्यांना आयडिया इतर सगळ्या बायका त्यात जॉईन होऊ शकतील. त्याच्यात आपल्या अनेक लोकांचे रिसोर्सेस किंवा इन्फॉर्मेशन त्यात आपल्याला आणता येईल. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट व्हॉट यू हॅव शेअर्ड. थँक यू व्हेरी मच. नमस्ते. नमस्ते. ओके. थँक यू. येस, मी रेकॉर्डिंग बंद करतो. हां. हम्म.